बारामतीत राष्ट्रवादीतील हालचालींना वेग, शरद पवार योगेंद्र पवार यांची तासभर बैठक, राजकीय चर्चांना उधाण। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि युवा नेते योगेंद्र पवार यांच्यात आज बारामतीत जवळपास 1 तासाहून अधिक काळ महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर शरद पवार आणि योगेंद्र पवार हे गोविंद बागेकडे रवाना झालेत। विशेष म्हणजे या बैठकीला माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते। त्यामुळे या बैठकीचे राजकीय महत्त्व अधिकच वाढत चालले। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत सलग तिसऱ्या दिवशी बैठकांचा सिलसिला सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात संभाव्य एकीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीची पुढची धुरा कोणाच्या हाती जाणार याबाबतही अनेक तर्कवितर्क लढवले जातात। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सलग 2 दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी भेट दिली। काल शरद पवार यांनी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले। त्यानंतर आज सकाळी शरद पवार पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी गेले होते। आज झालेल्या शरद पवार योगेंद्र पवार बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। बारामतीत या घडामोडी राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत, याकडे सर्वांचंच लक्ष केंद्रित झालंय।